नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर गेले 2 दिवस तुम्ही पाहतच आहात की तुमचा जो तलाठीचा आणि वनरक्षकचा निकाल लागला आहे. तर मित्रांनो, असा हा व्हिडिओ आपण पहिल्यांदाच बनवत आहोत, कारण आत्ता जी तलाठी भरती आहे त्यामध्ये मुलांचे नॉर्मलायझेशनमुळे इतके गुण वाढलेले आहेत की कोणत्याही क्लासवाल्यांना किंवा ज्यांची क्लास होती त्यांचा कोणाचाही जो कट ऑफ होता तो एक्सपेक्टेड तो त्याच्या विचारापलीकडे लागलेला आहे. त्यामुळे तो जो निकाल आला आहे परवा दिवशी नॉर्मलायझेशन स्कोअर लिस्ट, तर त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर काही विद्यार्थ्यांचे 20+ मार्क वाढलेत, काहीचे 25+ वाढलेले आहेत व काहींचे 4 ते 5 मार्क वाढले आहेत. म्हणजे जे प्रामाणिकपणे अभ्यास करत होते, ज्यांचा स्कोअर 170 ते 180 दरम्यान होता, म्हणजे मूळ रॉ मार्क्स होते, त्यांचे 4 ते 5 मार्क्स फक्त इथे वाढलेले तुम्हाला दिसत आहेत. व ज्यांचा स्कोअर एकदम कमी होता त्यांचे 20 ते 25 मार्क वाढून ते त्यांच्या पुढे गेलेले आहेत. तर अशा प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा इथे नुकसान होत आहे. त्यामुळे याची कोठे तर सरकारने दखल घ्यावी अशीच आपली एक सरकारला नम्र विनंती आहे. कारण ह्या परीक्षेत घोटाळा झाल्याचा उघडकीस येत आहे. कारण आत्ता जर तुम्ही पाहिलं तर ज्यांना 200 पैकी 214 मार्क, म्हणजे 200च्यावर काही जणांना मार्क पडलेले आहेत, तर त्यांची कसून चौकशी करावी अशीच आपली मागणी आहे सरकारकडे. तसेच तुम्ही जी स्कोअर लिस्ट पाहिली तर त्यामध्ये त्यांनी फक्त डायरेक्ट नाव आणि त्याच्या पुढे त्यांनी फक्त नॉर्मलाइड स्कोअर दिलेला आहे. म्हणजे रॉ मार्क्स दिले नाहीत, कोणत्या शिफ्टचा मुलगा आहे, किती तारखेला त्याने एक्झाम दिली होती, त्याचे रॉ मार्क्स किती आहेत व नंतर पुढे त्यांनी नॉर्मलायझेशन स्कोअर अशी लिस्ट द्यायला हवी होती. पण त्यांनी डायरेक्ट नॉर्मलायझेशन स्कोअर दिलेला आहे. एवढे मोठे PDF आहे की तेवढे बघायलासुद्धा वेळ नाही आहे मुलांना. म्हणजे एवढ्या मोठं म्हणजे त्यामध्ये तुम्हाला घोळ दिसून येईल. म्हणजे काही मुलांचे 20 ते 25 मार्क वाढलेले आहेत व काही जणांचे फक्त 4 ते 5 वाढलेले आहेत. तर आता इथे एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. म्हणजे एक चंद्रपूरची विद्यार्थिनी आहे, तर तिचं इथे नाव दिलेलं आहे. तर तिचा जो स्कोअर आहे तर किती आहे, 214.56 आहे, म्हणजे आत्ताच्या तलाठी भरती परीक्षेमध्ये. आणि तिचा जर वनरक्षकचा जर स्कोअर तुम्ही पाहिला तर इथे तुम्ही पाहू शकता, तर तिचा फक्त वनरक्षकचा स्कोअर आहे 54. म्हणजे फक्त 15 दिवसाचा गॅप असताना त्या विद्यार्थिनीचे एवढे मार्क कसे वाढू शकतात, जी की तलाठीमध्ये टॉपर येईल. 214 मार्क तिला मिळाले आहेत. तर यामध्ये कुठेतरी काहीतरी गडबड वाटत आहे. त्यामुळे याची चौकशी व्हावी हीच सरकारकडे आपली मागणी आहे. त्याचप्रमाणे अजून एक उदाहरण तुम्ही इथे पाहू शकता. तर हा राजू विक्रम चव्हाण, म्हणजे इथे विद्यार्थ्याचं नाव आहे, त्याला वनरक्षक भरतीला 60 मार्क मिळाले आहेत व त्याचा जर तलाठी स्कोअर तुम्ही इथे पाहिला तर त्याला तुम्ही इथे पाहू शकता नागपूरमध्ये. तर त्याला जर तुम्ही इथे पाहिला तर 208.26, म्हणजे एवढा मार्कची तफावत इथे आढळून येत आहे. त्यामुळे कुठेतरी काही ना काही नॉर्मलायझेशनमध्ये घोळ आहे किंवा काहीतरी चुकीचं घडत आहे यामध्ये असं दिसून येतं आहे. कारण मी देखील एक विद्यार्थीच आहे तुमच्याप्रमाणे. त्यामुळे आपले जे प्रामाणिकपणे जे मुले स्टडी करत आहेत त्यांचं यामध्ये नुकसान होत आहे. त्यामुळे कुठेतरी सरकारला याची जाणीव करून दिली पाहिजे आपण. तर हे चुकीचं होत आहे. तर स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्याला तुमच्याकडे जर काही प्रूफ असेल तर तुम्ही यांना म्हणजे टेलिग्रामवर फॉलो करू शकता किंवा यांचा नंबर देखील आहे, तिथे त्यांना तुम्ही प्रूफ पाठवून म्हणजे सांगू शकता की इथे काय घडलं ते. तर हे जे 2 निकाल तुम्ही पाहिले तर ते एकाच व्यक्तीचे आहेत हे निकाल आहेत. तर परीक्षामध्ये फक्त 15-1 दिवसांचा आता गॅप दिसेल तुम्हाला. वनरक्षकमध्ये 54 मार्क आणि तलाठीमध्ये 200 पैकी 214 मार्क, म्हणजे महाराष्ट्र टॉपर. यावरून समजून जावं की पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले. म्हणजे 99% जागा इथे आता विकलेल्या आहेत. म्हणजे सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन STI मार्फत चौकशी झाली पाहिजे. तसेच या सर्व मुलांनी कोणत्या सेंटरवर पेपर दिला आहे, तसेच त्यांचे रॉ मार्क किती आहेत हे देखील सर्वांना समजले पाहिजे. तसे याची सर्वांची CCTV पब्लिक करायला पाहिजे. हे सध्याचा सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी भरतीचा आहे. त्यामुळे ते प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तसेच बीडमध्ये जर ज्यांना कोतवाल परीक्षेमध्ये 7 ते 65 मार्क मिळवता आले तर ते जर आज बीडमध्ये टॉपर आहेत, तर असे दोघेजण सापडले आहेत बीडमध्ये. तसेच महाराष्ट्रामध्ये तो सेकंड टॉपर आहे आणि दुसरा 200 मार्कच्या जवळ आहे. तर तुम्ही पाहू शकता सर्व जिल्ह्यातील टॉपर असेच फ्रॉड आहेत. म्हणजे 190+ जे आहेत तर ते फ्रॉड असू शकतात. तसेच मित्रांनो, आवाज उठवा, ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांची सर्वांनी कसून चौकशी करा. तसेच कोणाला काही माहीत असेल तर ते कृपया सांगा, कारण तो तुमची जागा घेणार आहे हे लक्षात ठेवा. सर्वांनी सर्वांचा अभ्यास करा. कोणावर पेपर फुटीचे गुन्हे दाखल आहेत का, कोण स्पर्धा
परीक्षा न करता स्टॉपर आला आहे, तसेच कोणाचे घरचे किंवा नातेवाईक महसूल अथवा उच्च पदावर आहेत का, कोणाचे घरचे TCSमध्ये कामाला आहेत का, अशा बऱ्याच गोष्टीचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे हे तुम्हाला पाहावंच लागेल की तरच तुम्हाला न्याय मिळू शकतो. त्यामुळे हे तुम्ही स्वतःहून म्हणजे बाहेर काढलं तर ते सरकारपर्यंत पोहोचणार आहे व संपूर्णपणे ते तलाठी भरती पूर्णतः परत घ्यावी हे आपल्याला सरकारला पटवून द्यायचं आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी घोटाळा झालेला आहे असं आपल्याला विनंती सरकारला केली तरच काही प्रामाणिक विद्यार्थ्यांचा इथे फायदा होईल. नाहीतर येणाऱ्या परीक्षांमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती तुम्हाला दिसून येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमचे जे कोणी मित्र सर्वांपर्यंत पोहोचवा. तसेच घोटाळा होत आहे त्यामुळे तुम्ही जर गप्प बसला तर तुमच्या येणाऱ्या परीक्षांमध्ये सुद्धा घोटाळा होईल आणि अशीच तुमची जी हातातली पोस्ट आहे ती अशीच पुढे पुढे जात राहील आणि तुम्ही तसेच बसाल. त्यामुळे ज्यांना खरंच कळकळ वाटते आहे याबद्दल, म्हणजे खरेच प्रामाणिक विद्यार्थी आहेत, त्यांना तर खूप आता असंच वाटत असणार आहे. त्यामुळे इथे जर सर्वांनी जर मिळून आवाज उठवला तरच काहीतरी होणार आहे. कारण रिझल्ट लागायच्या आतच आपणाला काहीतरी करायचं आहे. त्यामुळे सरकारपर्यंत हे सर्व म्हणजे जे आपली महाराष्ट्र समन्वय समिती आहे त्यांच्या पेजला फॉलो करा व त्यांची जी ट्विट आहेत ते रिट्विट करा, लाईक करा, तर सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचेल. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.